व्यक्ति आज गवाही देने वाले हैं और गवाही देने वाले और कोई नहीं पर हमारे मिसेस तलोरे जी हैं और सिस्टर को मैं इनवाइट करूंगी स्टेज के ऊपर आके वो अपने शब्द में हमें गवाही करे और प्रभु की बड़ाई करे। हालेलुया हालेलुया हालेलुया। मराठी सगळ्यांना समजते कारण आम्हाला ब्रदरनी अशी भीती पाडली की ते मराठी कोणीच बोलत नाही। मग आता समजणं खूप कठीण, समजणार तुम्हाला कसं हेच खूप प्रश्न पडला होता, पण देवाची स्तुती असं मोठी साक्ष आहे की सगळ्यांनाच मराठी समजते। हालेलुया। मी एक हिंदू फॅमिली मधून आहे। सांगायचं कारण काय, आमचा देव जात बदलत नाही, धर्म बदलत नाही, जो विश्वास ठेवतो त्याचं परिवर्तन होतं। हालेलुया। आणि लहानपणापासून हिंदू कुटुंबामधूनच वाढलेली आहे मी आणि माझ्या मम्मीला तिच्या मैत्रिणीने सुवार्ता सांगितली आणि तिने देवावर विश्वास ठेवला मम्मीने आणि ती चोरून फॅमिलीमध्ये ती चोरून चर्चला जात होती मम्मी। आणि त्यानंतर ज्यावेळेस मम्मीचं लग्न झालं पप्पांची खूप मोठी भीती म्हणून चर्चला काही आम्हाला जाता येत नव्हतं, पण मम्मी पप्पांना भीत नव्हती पण तसंच चोरून चर्चला घेऊन जात होती। तर तिला माहित होतं एक ना एक दिवस माझ्या पप्पांना देव बदलणार आहे। ज्यावेळेस चर्चला जायचो माझा एवढा विश्वास नव्हता, मी देवाला खूप नावं ठेवलेली मुलगी आहे। ज्यावेळेस चर्च मध्ये जायचो, चर्च सुटल्यानंतर मला एक भीती असायची की आल्यानंतर पप्पा मम्मीला खूप मारणार। आणि मग ज्यावेळेस पप्पा घरी यायचे, आम्ही स्वतः घरी असतो, पप्पा एक दारूचा खंबा घेऊन एक लाकूड घेऊन बसलेलेच असायचे प्रत्येक संडे। एक संडे नाही म्हणत मी, प्रत्येक संडेचं सांगते। पण तरी देखील मम्मी भयानक मार खायची, तरी पण चर्चला जाणं ती सोडत नव्हती कारण तिला माहित होतं हाच व्यक्ती एक दिवस आपल्याला स्वतः चर्चला सोडेल, स्वतः चर्चला सोडेल। कधीच नाही असं भयानक ती मार खायची की वीट उचलायचं, डोक्यात मारायचं। मला आठवतं चर्च वरून आली, फक्त शेपूच्या भाजीत मिरच्या चिरून टाकल्या, पण राग चर्चचा होता म्हणून मम्मीच्या डोक्यात विळा टाकला पप्पांनी। हे सगळं तिथं फाटलं गेलं आणि प्रभूला मी मम्मीला म्हणलं नाही मी आज तिला बोलणार, मी ठरवलं होतं आज हिला बोलणार मी। आणि मी प्रश्न केला तिला, कल्याणमध्ये पण मी ही साक्ष सांगितली। खरंच देव सगळे लोक त्या साक्षीद्वारे आशीर्वाद झाले। तुम्हालाही सांगण्याचं कारण का, अशा प्रश्नांना तुम्ही लोक सुद्धा सामोरे जात असतात। ज्यावेळेस मी मम्मीला म्हणलं तू ज्या देवाची आराधना करते, ज्या देवाची तू उपासना करते, तो तुला एवढा मोठा प्रश्नातून काढू शकत नाही, म्हणजे तो देव आहे का? तू एवढी आराधना करते तरी पण तुला सुखच नाही, सुख म्हणजे तुझा नवरा आणि तो तुला सुखच देऊ शकत नाही आणि तू तरी आराधना करते। तिथं ती स्तुती आराधना करायची चर्च मध्ये, माझी मम्मी लीडिंग करायची आणि लीडिंग तिथं करायची तर मार खायची, म्हणजे माझ्या डोक्यात ते फिट झालं होतं। बापरे हे भयानक आहे म्हणलं, तरी मी म्हणलं तू आराधना कर, तू चर्चला जा, सगळं कर, मी तर घरी राहणार आहे। बापा पप्पाचा मार मी खाऊ शकत नाही कारण तिच्याबरोबर आम्हालाही मार खावा लागायचा। कारण पप्पा विचारायचे, आपण प्रेज लॉर्ड दिलं ना कोणाच्या हातात तरी माझ्या पप्पांना राग येत होता। मग विचारायचे तुम्ही कोणाच्या हातात प्रेज लॉर्ड केलं, मम्मी कोणाला भेटली, म्हणजे एक क्रूर झालेला माणूस होता तो। पण ज्यावेळेस मम्मी प्रार्थनेत वाढत गेली, आज तोच माणूस पास्टरांच्या वचनाद्वारे बदललाय। तोच माणूस जो वचनही ऐकायला बसत नव्हता, जो माणूस वचनाचा तिरस्कार करत होता, पण ज्यावेळेस पास्टरांचा संदेश कानी पडला, जो माणूस 15 मिनिटं वचन काहीतरी बडबड करतात म्हणून सोडून देतो, पण तो माणूस तासभर पास्टरांचं वचन ऐकतो, म्हणजे देवाने परिवर्तन केलं। पण मी ती मुलगी जी देवाला नावं ठेवली, मला चर्चला जायला नको वाटत होतं, पण माझी मावशी पाळक असल्यामुळे तिने एक दिवस मला चर्चला नेलं। मी सांगते देव जीवनातले वादळ कसे शांत करतो
हे आपल्याला माहीत नसतं, पण देव कल्पनेपेक्षा भारी करतो. कल्पनेपेक्षा भारी. ज्यावेळेस एका चर्चमध्ये गेले, पास्टर म्हटले की देव बाह्य स्वरूप पाहून नापसंत करतो, पण देव अंतकरण पाहून पसंत करतो. आणि देवाला अंतकरणातल्या प्रत्येक गोष्टी ठाऊक की पास्टर बोलत होते. मी म्हणलं खरंच असं आहे का? जर असं असेल तर मग घरातल्या गोष्टी कळत नाही का? अंतकरणातल्या घरात एवढ्या घडामोडी चालू आहेत, त्या देवाला दिसत नाही का? पण मला त्यावेळेस वाटलं मी चुकीची आहे. प्रश्न देवाला, आम्ही प्रश्न करणारे कोणीच नाही. देव महान आहे. तो कधी कोणत्या घटकेस काय करल सांगता येत नाही प्रियांनो. त्यावेळेस पास्टर एक शब्द बोलले आणि त्यांच्या वाईफला प्रॉफेसी होत होती. काय माहीत, तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या नावाने मी ओळखू शकत नाही, पण देव तुमचं नाव ओळखतो प्रियांनो. त्यांची वाईफ त्यांच्या कानामध्ये येऊन म्हणले, आणि इथे मी सिस्टर उपासना आहेत का? त्यावेळेस मी हात वर केला, कारण मला माहीत होतं हे देवाकडचे शब्द आहेत. एक मुलगी आहे, तिचं नाव यू वरून आहे. मग मी उठले आणि म्हणलं माझं उपासना नाव आहे, माझ्या स्पेलिंगचं फर्स्ट यू येतं म्हणलं. आणि बोलल्यानंतर खूप डिप्रेशनमध्ये तू मुलगी आहेस म्हणले, पण मेल्यानंतर तुला नरक मिळेल, पण तू जगून काही करून दाखवलंस तर स्वर्ग तुला मिळेल म्हटले. आणि मी म्हणलं खरंच असं असेल का? मग प्रार्थना केली. ज्यावेळेस प्रार्थना करायला लागले, पास्टर एक शब्द बोलले, रड. तुला काही तुझे अश्रू ढाळायचेत ना, ते पूर्ण तू रडून घे. आणि मी खरंच सांगते, ज्यावेळेस ते बोलत होते, मला ते बोलताना नाही दिसले, पण देव माझ्याशी बोलतो हे मला जाणवलं आणि माझ्या डोळ्यात आपोआप पाणी यायला लागलं. पास्टर म्हणले, तू अशी तशी नाही राहणार, एक दिवस येईल, तुझ्या नेत्रांना दिसेल, तू जे मागती ते कल्पनेपेक्षा मी तुला भारी देणार आहे. आणि आज ही माझी साक्ष आहे प्रियांनो. पास्टर मला असेच मिळाले नाही आहेत. मी खूप मोठ्या संघर्षातून आलेली मुलगी आहे, ज्या संघर्षामध्ये मी सगळे काम केलेत नाही असं नाही. तुम्हाला असं वाटतं इथं अशीच उभा राहिले नाही. माझी लहान मुलगी सोडून मला 24 तासाचं काम पण करावं लागलं. पण ते काम करत असताना मला कळले, सगळे सोडतील पण आपला प्रभू कधी सोडणार नाही. एक वेळ असा येतो, सुखामध्ये आपल्यासोबत सगळेजण असतील, पण दुःखामध्ये पडती बाजूमध्ये आपल्याला कोणच उचलून धरत नसतो. त्यावेळेस उचलून धरतो तो आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्याने मला उचलून धरलं, संकट आलं, समस्या आल्या, सगळ्यांनी माझी साथ सोडली, पण देवाने माझी कधीच साथ नाही सोडली प्रियांनो. माझ्या मुलीला खूप त्रास होत होता, जो माझ्यापासून वेगळं राहण्याचा. पण मी सारखे एक शब्द बोलायचे माझ्या मम्मीला. जसं योसेफाने त्याचं स्वप्न सांगितलं, त्यावेळेस त्याच्या भावाने त्याचा द्वेष केला, स्वप्न सांगतो म्हणून. माझ्या घरच्यांना मी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून सांगत होते. माझा नवरा पाळक असणार, माझं स्वतःचं एक घर असणार, आणि मी जे राहणार ना ते इतर सगळेजण डोळ्यांनी बघणार. त्यावेळेस माझी मम्मी माझी आपली परिस्थिती बघून बोलायचं नाही. योसेफाकडे काय होतं प्रियांनो? काही नव्हतं तरी तो बोलला. बोलत राहा, कारण परमेश्वर तुमच्या बोलण्याचे शब्द पकडतो ते करतो. आज तुमच्या समोर उभा आहे ना, ह्यांच्या समोर माझी बोलण्याची योग्यता नाही आहे प्रियांनो, पण मी जे आज आहे ना, फक्त ख्रिस्तामुळं आहे, फक्त ख्रिस्तामुळं आहे. जो आपल्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, खाली पाडलं जातं, आपल्या स्वप्नांना खाली पडलं जातं, आपलं करिअर कधी होऊ शकत नाही. पण देवाने जर आपल्याला हातात धरून ठेवलं ना, तर कोणाचीही ताकद नाही त्या स्वप्नापासून आपल्याला दूर करण्याची, कोणाचीच नाही म्हणते. पुलपीट माझी सेवा नाही आहे, मुख्य कारणच ते आहे. जस्ट पास्टरनी मी लग्न केलं, आमचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, मी असं म्हणत नाही. प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या असते प्रियानो, आणि ती समस्या म्हणजे एकटेपणा. ज्यावेळेस मी एकटी राहिले, मला कळलं लोक आपल्या एकटेपणाचा कसा फायदा घेतात. पण इतका चांगला व्यक्ती माझ्या जीवनात येणं देवाने मला त्यावेळेस नाही दाखवलं, पण ज्यावेळेस दिलं ना, सगळ्यात भारी दिलं म्हणते मी देवाला. कारण मी माझ्या मुलीला म्हणायचे, ती म्हणायची रोज रात्र झाली की तू रडते, रोज रात्र झाली की तू रडते. तिला म्हणायचे, असं म्हणलं जातं रात्री तू रडून झोपली तर सकाळी तुझ्या डोळ्यात आनंद असेल, तुझ्या चेहऱ्यावर आनंद असेल, बायबलचंच वचन आहे. पण
मला माहीत नव्हतं हा दिवस तो असेल जो माझ्या आनंदाचा. देवाने मला पहिलं दुःख दिलं. दुःखामध्ये तुम्हाला माहिती आहे सोनं असंच बनत नाही. तुम्ही सगळेजण सोनं आहात, सोनं. कारण सोनं भट्टीत तापलं जातं, भट्टीत बनवलं जातं. का तर तिथूनच ते चांगलं दिसतं. आम्ही भट्टीत पडल्याशिवाय चांगलं दिसणार नाही प्रियानो. पडले मी त्या भट्टीत पडले. देवानी मला त्या भट्टीत टाकलं. पण आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण आमची सासूबाई, माझी, मी सासू नाही म्हणणार, आईच म्हणणार. पुलपीट माझी सेवा नाही, माझी सासू माझी सेवा आहे. का तर का आज ही जगाला खूप मोठी गरज आहे. तिची सेवा करताना मला असं वाटलं नाही ती माझी नाही म्हणून, पण तिची सेवा करताना मला जे माझं आनंद व्यक्त होतो ना, मी सांगू शकत नाही. कठीण काळामध्ये माझ्यासोबत कुणी राहिलं नाही, पण तिची सेवा करताना मला जो आनंद होतोय ना आज, एक आपलेपणा कशाला असतो तर तिच्याकडून मी बघितला. तिने मला टाकून दिलं. ती मला स्वीकारत सुद्धा नव्हती, पण देव असा आहे, देव मनही बदलतो, सत्य समोर आणतो, स्वीकारायला लावतो. प्रियानो, आज मी माझी सेवा ही नाही आहे, सेवा पास्टरांची आहे. माझी सेवा माझी सासूची सेवा करताना आज ती बेडवर आहे. बेडवर मी तिचं सगळं करते. मला अभिमान नाही त्या गोष्टीचा, पण मी सांगते. कारण असे कित्येक लेडीज असतील, त्यांच्या घरात वयोवृद्ध लोक असतील. तुम्हाला जो आशीर्वाद मिळतो ना, तुमच्या पैशाने नाही मिळत, तुमच्या स्टाईलनी नाही मिळत. घरात एक संस्कारी स्त्रीचं जीवन तेच असतं. रूथने नवरा मेल्यानंतर काही केलं नाही प्रियांनो. अर्पा आणि रूथ, ज्यावेळेस तिची सासू नामी, तिचा नवरा मेला, मुलं गेली, सुनांकडे काय होतं प्रियांनो? अर्पा गेली, पण रूथ राहिली. का तर तू जिथं जाशील तिथं मी जाईल. तिने तिची जबाबदारी पार पाडली प्रियांनो. त्या जबाबदारीपासून ती पळाली नाही. सासू तिची जबाबदारी होती. मला सांगण्याचं कारण काय, ही आपली सेवा आहे प्रियांनो, सेवा. आणि त्या सेवेपासून आम्ही लांब पळतो आणि ते लोक आश्रमामध्ये जाऊन पडतात. खूप वेळा मी माझ्या सासूचं करत असताना तिला वाटलं माझं दुखतंय, काहीतरी होतंय. मग ती एक शब्द बोलली, मला आश्रममध्ये टाका, मला सहन होत नाही. मला ते ऐकू वाटलं नाही प्रियानो. तुमची सासू ही तुमच्या आशीर्वादाचं कारण आहे. जशी मी आशीर्वादाचं कारण माझ्या सासूमुळे आहे, माझ्या देवामुळे, तसे तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या आशीर्वादाचं कारण आहे. मग तो तुमचा भाऊ असो, तुमची आई असो, तुमची सासू असो, तुमची बहीण असो, प्रत्येक व्यक्ती तुमच्या आशीर्वादाचं कारण आहे प्रियानो. मला तुम्ही बाहेर जगातली सगळी प्रतिष्ठा मिळवताल, पण तुमचे लोक तुमच्यापासून जर नाराज होत असतील, तुमचे लोक तुमच्यापासून जर दुखावत असतील, तर कदाचित चांगल्या चांगल्या आशीर्वादाला तुम्ही मुक्ताल प्रियांनो. हे स्टेज जे आहे ना, आज इथं बोलण्याची जी संधी मिळते ना, ती फक्त एकच सांगते, त्या आईमुळं, ज्या आईनी सगळ्यांचं केलं पण तिची सेवा करायला यावेळेस कोण नव्हतं, पण त्यावेळेस आपण सेवा करतो ज्यावेळेस तिला जास्त गरज आहे. आणि हे आशीर्वादाचं कारण मी तेच म्हणते, रूथने नामीला नाही सोडलं, मी सुद्धा पुलपीटसाठी माझ्या सासूला नाही सोडू शकत. जोपर्यंत या जगामध्ये आहे ना, हे नाही, हे नंतर आहे. हे सांगण्याची साक्ष म्हणजे आज कित्येक लोकांच्या सासू असतील, आई असेल, किती लोकांचे तरी प्रश्न असतात, माझ्या आईचे हे हाल चालले, ते होऊ देऊ नका, होऊच देऊ नका. चांगले आशीर्वाद तुमची वेळ लागणार नाही, पण लवकर तुम्हाला मिळतील. फक्त तुम्ही त्यांचा आदर करा प्रियानो, फक्त त्यांचा आदर करा. मी केला आणि मी सॅल्यूट करते पास्टरांना पण त्या गोष्टीसाठी. स्वप्न तेव्हा बघितलं योसेफासारखं, ते आज माझ्या जीवनात पूर्ण झालं. देवाने माझ्या जीवनात तो व्यक्ती देणं म्हणजे मला वचनही माहीत नाही, फक्त जेवढं मला कळतं ते सगळं पास्टरांद्वारे. आज मला वचन मी ऐकत होते, पण त्यातले गूढ रहस्य मला इतकं काही माहीत नव्हतं, पण पास्टरांमुळे ते मला वचन कळलं. व्यर्थ गेले माझे तेवढे वर्ष, जेवढे वर्ष मी वचन ऐकलं ना, त्यातलं मला गाभा पण कळत नसेल हे काय आहे, पण ज्यावेळेस पास्टर वचन सांगायला लागले, हे सत्य आहे प्रियानो. ते वचन सांगतात ना, तोडून फोडून
म्हणून देवाला बोलताना जसं म्हणा, कुंभार जसं ते मडकं हातात घेतो ना, त्याला लगेच आकार येत नाही. देवाला म्हणा, मी आज तुझ्या हातामध्ये पडतो, मला असं घडव ना, 4 वेळा तोड, 4 वेळा मोड, पण एक सुंदर पात्र बनव, फक्त तुझ्या उपयोगाचं. असंच बोला देवाला, कारण देव जे बनवतो ना सगळ्यात बेस्ट असतं, सगळ्यात बेस्ट. मी साधी गोष्ट म्हणत नाही, सगळ्यात बेस्ट. मी पास्टरांसाठी आणि पास्टर माझ्यासाठी लेट बनलं, पण सगळ्यात भारी बनला, सगळ्यात भारी. कारण देव आमच्या गरजा पूर्ण करते. एक छोटीशी सांगल शेवटची. पेत्र पाण्यात बुडू लागला. ज्यावेळेस पेत्र पाण्यात बुडू लागला, तो ओरडायला लागला, मी बुडू लागलो. देव लगेच येऊन त्याला म्हणायला लागला, तुझं काय काम होतं रे, कशाला बुडायला लागला तू. देव लगेच शिक्षा करत नाही प्रियांनो, पहिलं बाहेर काढतो, करेक्ट करतो, त्या माणसाला सुधरवतो, मग सांगतो. प्रियांनो, लोक तुमच्या चुका काढतात ज्यावेळेस तुम्ही चुकता. लोक तुम्ही ज्यावेळेस घाणीत पडता ना, तू काहीतरी चूक केली म्हणून तू घाणीत पडला, तू असं तुझ्या जीवनात झालं म्हणून तुझ्या जीवनात हे शाप आले. लोक तुमचे दोष काढतात. ज्यावेळेस पेत्र बुडायला लागला, देवाने पण ही गोष्ट करू शकला असता देव, पण देवाने ती गोष्ट केली नाही. अज्जात पेत्राला असं बाहेर काढलं, त्याला पहिलं करेक्ट केलं. तसंच आहे प्रियांनो, देव आमचे दोष बघत नाही, मी किती पाप केले हे बघत नाही. देव मला त्याच्या हातामध्ये घेतो, कुशीत लावतो, आणि तू माझं लेकरू आहे म्हणून तो मला साफ करतो आणि मला पुन्हा नव्याने तो चांगलं बनवतो. प्रियांनो, चांगलं. तुम्ही आज कोणतं पाप केलं, मी बाहेर व्यसन केलं आणि मी इथं बसलो, विचार करू नका. आज जर तुमची देवाने पकड घेतली तर तुम्ही तेच व्यक्ती जो तुमचं देव परिवर्तन करेल. आजच तुमचं देव परिवर्तन केलं. पाप बाहेर आहे, लोक तुमचं पाप दाखवतील, पण देव तुम्हाला करेक्ट करतो, करेक्ट. आणि आज देवाला म्हणा, मला दुरुस्त कर, मला दुरुस्त कर. बोलणार का तुम्ही? वचनामध्ये जायच्या आधी फक्त एक 5 मिनिट एक कोरस गाईल. आम्ही सगळे वर्शिपमध्ये जाणार. तयार आहे का? एक 5 मिनिटं सगळेजण आपल्या आत्म्याची तयारी करणार. सगळे तुमचे विचार बाहेर काढा. नका करू तुमचा विचार कोण माझ्या जीवनात. तुम्हाला माहिती आहे, देव जीवनातले वादळ दूर करतो. मग तुमचे विचारांचं वादळ असेल, कदाचित तुमच्या घरामध्ये ते वादळ असेल, तुम्ही येताना पण वादळच घेऊन आला असताल, पण बाहेर जाताना देव तुमच्या वादळाला शांत हो म्हणणार, शांतच हो म्हणणार. तो तुमचं वादळ तुमच्या सोबत घेऊन नाही जाऊ देणार. प्रियानो, विश्वास असेल तर 5 मिनिट आपल्या पायावर उभा राहा आणि देवाला मागा. देव सगळी गोष्ट करण्यास समर्थ आहे. प्रियानो, सगळी गोष्ट. वाजवणारे येतील आणि ब्रदर पण येतील. आपले नेत्र या समयाला बंद करतील, कारण देव महान आहे आणि त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. प्रत्येकजण आपले हात वर करतील आणि ते देवाला आरोळी मारतील, कारण तो परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. प्रियांनो, तो कधी आम्हाला एकटं सोडत नाही. प्रियांनो, कदाचित मनुष्याने आमचा हात सोडला असेल, कदाचित तुम्हाला काही लोकांनी सोडला असेल. प्रियांनो, पण आज देव तुम्हाला ओळखतो आणि तो तुमच्या सोबत आहे. या समयाला तुमच्या विचारामध्ये खूप प्रश्न असतील, नेहमी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असेल. प्रियांनो, पण आज तो देव तुमचे अश्रू देखील पुसणार आणि तुमच्या प्रश्नांचं पण उत्तर देणार. पूर्ण तयारी करू, आपले नेत्र बंद करू आणि ते देवाला उंचवू. दिलो जान से यीशु के चरणों में आराधना करे, यीशु के चरणों में प्रत्येक जण बोलते, यीशु के चरणों में
प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. एकाला सुद्धा रिक्ता जाऊ देऊ नको. पास्टर बोलतील प्रभू आमच्यामध्ये, पण आज आम्ही आमच्या आत्म्याची तयारी करतो. शारीरिक कान आमचे बंद करतो, लोक आम्हाला काय बोलतील, पण आज आमच्या आत्मिक कान आम्ही उघडतो देवा. जे वचन असते आम्ही ह्याच्यासाठी त्याच्यासाठी नव्हे, तर ते माझ्यासाठी असेल हेच मी बोलेल. कारण ते वचन आज माझ्या अंतःकरणासाठी, माझ्या मनासाठी, माझ्या विचारांसाठी, कारण ते वचन मला तोडणार आहे. आज प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घे प्रिया. प्रभू एक जसं कुंभार ते मडकं बनवतो, तसं आज प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातामध्ये घे. असं पात्र बनव, असं पात्र बनव ज्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस एक उत्तम साक्ष त्यांच्या जवळ असेल प्रिया, एक उत्तम साक्ष असेल. वचनाद्वारे ऐकून सोडणारे नाही. ज्यावेळेस बाहेर पडू, इथूनच सुरुवात करतो की आम्ही कृती करावी आणि आमच्या जीवनातले आशीर्वाद बघावे. आम्ही धन्य समजतो, कारण तू आमचा बाप आहेस आणि तुझ्या उपस्थितीत आम्ही आहोत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. देवा आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. सुखामध्ये मध्ये तू आमच्या सोबत असतोस, दुःखामध्ये पण असतोस. संकटाच्या वेळेस तू आम्हाला उचलून धरतो. पडलो तरी आम्हाला तू पडू देत नाही, तर तू आम्हाला एकदम नंतर तू उभा करतो, ते एकदम चांगलं उभा करतो. आणि तुझं उभा करणं इतकं चांगलं असतं ते की साक्ष लोकांना जीवन बदलण्याचं कारण ठरतं. तुला उंचवतो, तुला गौरवतो. पास्टरांच्या मुखाचा तू ताबा घे. ज्यावेळेस शब्द येतील पवित्र आत्मा, वेगळा अभिषेक, नव्याने चांगला आणि एकदम उत्तम अभिषेक त्यांच्यात उतरून आज बोलतील, लोकांच्या अंतःकरणामध्ये ते रुजलं जाऊ दे. ते वचन आम्ही ऐकून सोडणारे नाही, आजपासून आम्ही ते लोकांना सांगणारे बनावे. असं तू आम्हाला बनव. प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या हातात देतो. झालेली आराधना देखील आम्ही तुझ्या हातात देतो. आता इथं पवित्र आत्मा काम करणार आहे, आम्ही आज विश्वास ठेवतो. सर्व गोष्टी तुझ्या हातात देत. केलेली प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणतो.